15 वर्षांनंतर आपल्या देशात जनगणना प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे। महाराष्ट्रात तर आजपासूनच पहिला टप्पा सुरू झालाय। यंदाची जनगणना ही अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण भारतात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे। पारंपरिक घरभेटीच्या पद्धतीसोबतच नागरिकांना मोबाईल ॲप आणि स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजपासून 15 मे पर्यंत म्हणजे पुढील 15 दिवस स्वगणनाची विशेष सुविधा सुरू असणार आहे। या सुविधेद्वारे नागरिक स्वतःचं अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून आपली माहिती भरू शकणार आहेत। त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत अधिकृत कर्मचारी म्हणजे जे जनगणनेचे कर्मचारी आहेत ते घरांची प्रत्यक्ष नोंदणी करतील। तरी आपल्याला प्रश्न पडला असेल की स्वगणना नेमकं काय आहे आणि स्वगणना कशी करायची, तर तेही सांगते। स्वगणनेसंदर्भात सांगायचं झालं तर सगळ्यात आधी अधिकृत पोर्टल जे आहे se.census.gov.in या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे। तिथे आपला मोबाईल क्रमांक टाकून त्यातून जो OTP येईल आपल्या मोबाईलवर त्याद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे। मग आपल्याला आपलं राज्य, जिल्हा आणि स्थानिक तपशील निवडायचा आहे। मग डिजिटल मानपत्रावर म्हणजे त्या डिजिटल पोर्टलवर आपल्याला आपल्या घराचं स्थान हे चिन्हित करायचं आहे। बरं, एका कुटुंबासाठी फक्त एकच अर्ज भरता येणार आहे। एकूण 33 प्रश्नांची माहिती आपल्याला अचूकपणे भरायची आहे। कोणतीही कागदपत्र किंवा दस्तावेज आपल्याला अपलोड करण्याची गरज नाही आहे। माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला 11 अंकी युनिक ID मिळेल आणि हा युनिक ID नंतरच्या पडताळणीसाठी काळजीपूर्वक जपून ठेवायचा आहे। मग पडताळणीसाठी जेव्हा कर्मचारी घरी येईल त्यावेळी त्याला हा ID द्यायचा आहे आणि मग त्यांच्याकडून माहिती मिळाल्याची पुष्टी करून घ्यायची आहे। त्यामुळे ही आपली स्वगणनेची प्रक्रिया असणार आहे। बरं, ही स्वगणना केली तर आपल्याला फायदा काय? तर लक्षात ठेवा, स्वगणना ही एक विशेष सुविधा आहे ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होणार आहे, अचूक माहिती ही आपल्याकडूनच नोंदवली जाणार आहे आणि वेगवान पद्धतीत डेटा प्रोसेस व्हायला मदत होणार आहे। पण तुम्ही जर स्वगणना करू शकत नसाल तर काळजी करू नका। निर्धारित कालावधीत जनगणना करणारे जे कर्मचारी आहेत ते तुमच्या घरी येतील आणि माहिती नोंदवून घेतील। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की नागरिकांची सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाईल। पण एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, जनगणनेच्या नावाखाली कुणालाही आपली बँकिंग डिटेल्स, अधिकृत कागदपत्रांचे तपशील किंवा OTP देऊ नका। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।